नमस्कार, मी राखी सोनोने स्वागत करते तुमचं भगवद्गीतेच्या अध्याय 11 मध्ये. अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परम गुह्यमध्यात्मसज्ञितं यत्त्वयोक्तवचस्तेन मोहोय विगतो मम. अर्जुन म्हणाला, या परमगृह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश केले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे आदिकारण आहेत. हे या अध्यायात दर्शविले आहे. ज्या महाविष्णूपासून अनंत ब्रह्मांडांचा उद्गम होतो त्या महाविष्णूचेही श्रीकृष्ण हेच कारण आहे. श्रीकृष्ण हे एक अवतार नसून सर्व अवतारांचे उगमस्थान आहे. या गोष्टीचे संपूर्ण विवेचन या पूर्वीच्या अध्यायात केले आहे. आता अर्जुनाविषयी सांगायचे तर तो म्हणतो की माझा मोह नष्ट झाला आहे. याचा अर्थ असा आहे की अर्जुन हा श्रीकृष्णांना एक साधारण मनुष्य किंवा आपला मित्र असे समजत नाही, तर तो श्रीकृष्णांना सर्व कारणांचे आदिकारण समजतो. अर्जुन हा अत्यंत प्रबुद्ध झाला आहे आणि श्रीकृष्णांसारखा आपला महान मित्र आहे म्हणून तो आनंदात आहे. परंतु तो विचार करीत आहे की जर आपण श्रीकृष्णाचा अधिकारण म्हणून स्वीकार केला तर तो इतरही त्यांच्या या प्रकारे स्वीकार करतीलच असे नाही. म्हणून सर्वांकरिता श्रीकृष्णांचे दिव्य रूप प्रस्थापित करण्यासाठी तो श्रीकृष्णांना विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे. वास्तविकपणे जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहतो तेव्हा तो अर्जुनाप्रमाणेच भयभीत होतो. परंतु श्रीकृष्ण ही इतके दयाळू आहेत की आपले विश्वरूप प्रकट केल्यावर ते पुन्हा आपले मूळ रूप धारण करतात. श्रीकृष्ण हे केवळ आपल्या हितार्थ बोलत असल्याचे अर्जुन स्वीकारतो. म्हणून आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ते श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच घडत आहे हे तो मान्य करतो. त्याला आता पक्की खात्री पटली आहे की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत आणि तेच प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत. भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तर्शो मया तत्त त्वत्कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. हे कमल नयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूतीही झाली आहे. अत्यानंदित होऊन त्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना कमल नयना म्हणून संबोधित आहे, कारण पूर्वीच्या अध्यायात श्रीकृष्णांनी निश्चितपणे सांगितले आहे की कृष्णान जगत प्रभव प्रलयस्तता. या संपूर्ण भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे आणि प्रलयाचे कारण मीच आहे. अर्जुनाने याबद्दलचे सविस्तर वर्णन भगवंताकडून ऐकले आहे. अर्जुनाला हे सुद्धा माहीत आहे की भगवंत जरी सर्व वस्तूच्या उत्पत्तीला आणि प्रलयाला कारणीभूत असले तरी त्या सर्वापासून ते अलिप्त आहे. 9व्या अध्यायात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ते सर्वव्यापी आहेत, पण तरीही व्यक्तिशः ते सर्वत्र उपस्थित नाहीत. हे श्रीकृष्णांचे अचित्य ऐश्वर्य आहे आणि अर्जुनाने हे आपल्याला संपूर्ण समजल्याने मान्य केले आहे. एकमेतद्यथा तत्त्वज्ञाने परमेश्वर दृष्टुमिच्छामि ते रूप महेश्वर पुरुषोत्तम. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ रूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरीही या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे रूप पाहण्याची इच्छा आहे. भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे की ते आपल्या विभूतीद्वारे या भौतिक जगतात प्रविष्ट झाल्याने भौतिक जग निर्मित आणि कार्यरत झाले आहे. आता अर्जुनाबद्दल सांगायचे तर श्रीकृष्णांच्या सांगण्यावर त्याचा दृढ विश्वास आहे. परंतु भावी काळातील त्या लोकांना श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य आहेत असे वाटेल. त्या लोकांची खात्री पटविण्याकरिता अर्जुन श्रीकृष्णाचे विराट रूप पाहू इच्छितो. मन्यसे यदि तच्छक्य मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्व दर्शयात्मामव्ययम्. हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. श्री भगवान उवाच पश्य मे पार्थ रूपाणि
शतयोथ सहस्रश नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्था, आता माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक आणि नाना वर्णांची युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. अर्जुन श्रीकृष्णांना त्यांच्या विश्वरूपाचे पाहू इच्छित होता. विराट रूप हे जरी दिव्य असले तरी प्राकृतिक सृष्टीमध्ये ते प्रकट झाले होते. यास्तव ते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन असते. ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती ही व्यक्त होते आणि अव्यक्त होते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे विराट रूपही व्यक्त आणि अव्यक्त होते. श्रीकृष्णाच्या इतर रूपांप्रमाणे ते वैकुंठ लोकात नित्य स्थित नसते. भक्तांच्या बाबतीत विचार केल्यास भक्त हा विराट रूप पाहण्यास उत्सुक नसतो, परंतु अर्जुनाला श्रीकृष्णांना या रूपामध्ये पाहायचे होते, म्हणून श्रीकृष्ण आपले हे रूप प्रकट करतात. सामान्य मनुष्याला हे विश्वरूप पाहणे शक्य नाही. मनुष्याला हे रूप पाहायचे असेल तर श्रीकृष्णांनी त्याला शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे. पच्छादित्यात्वसुंदत्रा नश्विनो मरुतस्तथा बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्चाच्चर्याणि भारत. हे भरत श्रेष्ठ, आदित्य, वसु, रुद्र आणि अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवतांना या ठिकाणी पहा. यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या किंवा न ऐकलेल्या अनेक अद्भुत रूपांना पहा. इहेकस्त जगत्कृत्स्नं पश्चाद् सचराचरं मम देहे गुडाकेश इच्छानंद दृष्टिमिच्छसी. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते सर्व ही विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. एकाच ठिकाणी बसून कोणालाही संपूर्ण जग पाहणे शक्य नाही. अत्यंत प्रगत झालेल्या वैज्ञानिकही विश्वाच्या इतर भागात काय चालले आहे हे ते पाहू शकत नाही, परंतु अर्जुनासारखा भक्त विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व यच्छयावत गोष्टी पाहू शकतो. भूत, वर्तमान आणि भविष्य यापैकी अर्जुनाला जे काही पाहायचे आहे ते सर्व पाहण्यास श्रीकृष्ण त्याला शक्ती प्रदान करतात. याप्रमाणे श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुन सर्व काही पाहू शकत होता. न तुमा शक्यसे दुष्टमनेव स्वचक्षुषा दिव्य ददाति ते चक्षु पश्य मे योगेश्वरम. परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. शुद्ध भक्त श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करीत नाही. श्रीकृष्णाच्या कृपेनेच भक्ताचे आणि त्यांचे विश्वरूप मनाने नव्हे तर दिव्य नेत्रांनी पाहावे. श्री विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी बदलण्याचे सांगण्यात आले. श्रीकृष्णाच्या विश्वरूपाला अधिक महत्त्व नाही आणि हे पुढील श्लोकामध्ये स्पष्ट करण्यात येईल. तरीही अर्जुनाला विश्वरूप पाहायची इच्छा असल्याने विराट रूप पाहण्यासाठी आवश्यक अशी विशिष्ट दृष्टी भगवंत त्याला प्रदान करतात. संजय उवाच एवमुक्तत्वता ततो राजन् महायोगेश्वरो हरी दर्शयामास पार्थाय परम रूपमेश्वरम. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले. अनेक वस्त्र नयन्मने काद्भूत दर्शनम अनेक दिव्याभरणम्य दिव्यानेकाध्ययाधुनम दिव्यमाल्यंबरधर दिव्यगंधानुलेपनम सर्वच्चर्यमयं मे देवं तन्तविश्वतोमुखम्. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आहे. अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्याच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. या श्लोकामध्ये वारंवार योजलेल्या अनेक या शब्दाद्वारे दर्शविण्यात आले आहे की अर्जुन पाहत असलेल्या विश्वरूपाला संख्यातिक
चरण, मुखे आणि इतर रूपे होती. त्यांची ही रूपे साऱ्या विश्वभर पसरलेली होती. परंतु भगवंताच्या कृपेमुळे बसल्या जागीच ती रूपे अर्जुनाने पाहिली. श्रीकृष्णाच्या अचित्य शक्तीचा हा प्रभाव आहे. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युग्यपदुत्थिता यदि भासदृशी सास्य भासक्तस्य महात्मनम्. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्याचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजसाची बरोबरी करू शकेल. अर्जुनाने ते पाहिले ते अवर्णनीय होते. तरी पण संजय त्या विश्वरूपाची कल्पना धृतराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करीत आहे. संजय किंवा धृतराष्ट्र दोघेही युद्धभूमीवर उपस्थित नव्हते, परंतु व्यासकृपेमुळे युद्धभूमीवर जे काही घडत होते ते सर्व काही संजय पाहू शकत होता. म्हणून तो ज्याप्रमाणे समजू शकला त्याचप्रमाणे त्याने विश्वरूपाची तुलना काल्पनिक परिस्थितीशी केली. तत्रिकस्त जगत्कृष्ण प्रबिभक्तं मनेकधा अपश्यत् देवदेवस्य शरीरे पांडवस्तथा. त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहामध्ये विभागलेली ब्रह्मांडांची विस्तृत रूपे पाहिली. या श्लोकामधील तंत्र हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा शब्द दर्शवितो की जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही रथावर आरूढ होते तेव्हाच अर्जुनाने विश्वरूप पाहिले. युद्धभूमीवरील इतरांना हे विश्वरूप पाहता आले नाही, कारण भगवान श्रीकृष्णाने केवळ अर्जुनालाच दिव्य दृष्टी प्रदान केली होती. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये अनंत ग्रहलोक पाहिले. वैदिक शास्त्रांवर आपल्याला कळून येते की सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांडे आणि अनेक ग्रहलोक आहेत. यापैकी काही भूमीपासून, काही सुवर्णापासून तर काही रत्नांपासून बनलेले असतात. त्यापैकी काही महाकाय आणि काही लहान असतात. आपल्या रथावर बसून अर्जुनाने हे सर्व पाहिले, परंतु अर्जुन आणि श्रीकृष्ण या दोघांमध्ये काय चालले आहे हे कोणीच जाणू शकले नाही. ततस्स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देव कृतांजलीरभाषत. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. अर्जुन उवाच पश्यामि देवस्ता देवदेहे सर्वस्ता भूती विशेष संडान ब्रह्मानमीश कमलासनस्त मृश्च सर्वनुगांध दिव्यान. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेले ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. ब्रह्मांडातील सर्व काही अर्जुन पाहत आहे, म्हणून ते ब्रह्मांडामधील आदिजीव ब्रह्मदेवांना पाहतो आणि ब्रह्मांडाच्या अधो प्रदेशात ज्यावर गर्भोदकाशी विष्णू पहुडतात त्या दिव्य सर्पालाही तो पाहतो. या सर्पशैलीला वासुकी म्हटले जाते. वासुकी नावाचे इतरही सर्प आहेत. गर्भोदकशाही विष्णूपासून हे ब्रह्मांडातील अत्युच्च लोकांपर्यंत ज्या ठिकाणी कमलस्तन ब्रह्मदेव वास करतात सर्व काही अर्जुन पाहू शकत होता. याचा अर्थ असा आहे की एकाच जागी रथावर बसलेला अर्जुन प्रारंभापासून ते आतापर्यंत सर्व काही पाहू शकत होता. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तो हे सर्व पाहू शकला. अनेक बाहुदरवस्त्रनेत्र पश्यामि त्वा सर्वोऽन्तरूपं तान्तनमध्यन पुनस्तवादी पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्याद आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. श्रीकृष्ण हे अनंत आणि पुरुषोत्तम भगवान आहेत. या वास्तव त्यांच्या ठाई सर्वच दिसत होते. किरीटीन गदीन चक्रंच तेजो राशी सर्वतो दीप्तिमंतम पश्यामि त्वा दुर्निरीक्षम समंता दीप्तान कार्योद्युत्म प्रमेयम. तुमचे रूप अत्यंत तेज पुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुभूषित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहे. त्वमक्षर परम वेदित्व
त्वमस्य विश्वस्य परम विधानम त्वमव्यय शाश्वत धर्म गोप्ता सनातत्वस्य पुरुषो मतो मे. तुम्ही परम आद्य अक्षर ते ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही पाहत आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. अनादि मध्यांत मंतवर्णी वीर्य मनंत बाहु शशी सूर्य नेत्रम पश्यामि त्वादीप्त हुताशस्त्रम स्वतेजसा विश्वमिद तपंतम. तुम्ही आधी मध्य आणि अंतर्हित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. भगवंताची षडेश्वर्ये अनंत आहेत. या गोष्टींची या ठिकाणी तसेच इतरत्रही पुनरुक्ती करण्यात आली आहे. परंतु शास्त्रानुसार श्रीकृष्णाच्या महिमांची पुनरुक्ती हा साहित्यिक दोष मानला जात नाही. असे म्हटले आहे की भारावून गेल्यावर किंवा विस्मय किंवा तल्लीन झाल्यावर अशा विधानांची पुनरुक्ती होत असते. तो दोष नव्हे. द्यावा पृथिव्योरिमंदं हि व्याप्तत्वयैवेन दिश्व सर्वा दृष्टान्धूरूपमुग्नतवेद लोकतंत्रय पृथ्वीस्थ महात्मा. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामध्ये सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. या श्लोकामध्ये ध्यावा पृथ्वीयो आणि लोकतंत्रय हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत, कारण यावर असे दिसते की केवळ अर्जुनच नव्हे तर इतर जणांनी सुद्धा हे विश्वरूप पाहिले. अर्जुनाने विश्वरूप पाहणे हे काही स्वप्न नव्हते. ज्यांना भगवंतांनी दिव्य दृष्टी प्रदान केली होती ते सर्वजण विश्वरूप पाहू शकले. अमीहि त्वा सुरंदा विशन्ति केचिद् भीता प्राञ्जले हुनन्ति स्वस्तित्युक्त्वा महर्षि सिद्धंडा स्तुवन्ति त्वा स्तुतिभिः पुष्कलाभिः. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत. सर्व भुवनातील देवदेवता विश्वरूपाच्या भयंकर रूपाने आणि प्रखर तेजाने भयभीत झाले आहेत आणि म्हणून रक्षणार्थ ते भगवंताची प्रार्थना करीत आहेत. रुद्रादित्य वसो ये च साध्या विश्वेश्विनो मरुतश्वश्रन्पाच्च गंधर्वयशासुरसिंधस्ता विशन्ते वा विस्मिता वेच चैव सर्वे. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुडगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. रूपमहत्ते बहुवस्त्रनेत्र महाबाहो बहुबाहुरूपादं बहुदर बहुद्रंशकराल दृष्टा लोका प्रव्यक्तिस्ताहस्तहं. हे महाबाहू, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अक्राळ विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. न बस्पृश्य दीप्यमनेव कर्ण व्यात्तनन दीप्त विशाल नेत्रम दृष्टा हि त्वा प्रव्यथितांतरात्मा धृती विदान्मी शमच विष्णू. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशात भिडलेली तुमची वाचलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. दंष्ट्रा करालानी च ते मुखानी दुष्टेव कालाल सनिभानी दिशो न जाने न लभेच शर्म प्रसिद्ध देवेश जगन्निवास. हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित मुखे आणि अक्राळ विक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही. सर्वच बाजूंनी मी गोंधळलो आहे.
अमी च त्वा धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहेवावनिपालन संदे भीष्णो द्रोणसुतपुत्रस्थासो सहास्म देरपि युद्धमुखे वस्त्राणि ते त्वरन्माना विशन्ति दष्ट्रा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दर्शनान्तरेषु दृष्टं शयन्ते चुनर्लेतु मांडे स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांच्या चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. यथा नदीना बहवो वेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा नवामी नरलोकवीरा विशन्ति वस्त्राण्यभिविन ज्वलंती. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याचप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत. यथा प्रदीप्त ज्वलनपरता विशन्ति नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वस्त्राणि समृद्ध वेगा. ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुत गतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे. लेलिहस्ये ग्रसमान समंता लोकांसमग्रांद नैव ज्वलन्ति तेजोभिरापूर्य जगत समग्र भासस्त ओग्रा प्रतंती विष्णू. हे विष्णू, तुमच्या आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करणे असल्याचे मी पाहत आहे. आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होरपडणाऱ्या किरणांनी प्रकट झाला आहात. आख्याही मेवो भवानुग्रह प्रो नमोस्तु देव रे प्रसीद विज्ञानमिच्छामि भवन्तमाद्य नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम. हे देवादिदेव, कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. मी तुम्हाला प्रणाम करतो. कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात. मी तुम्हाला जाणू इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही. श्री भगवान उवाच कालोस्मी लोकक्षय प्रकृतवृद्धो लोकांस माहर्तुमिह प्रवृत्त कुतेपि त्वन भविष्यन्ति सर्वे एवा सीता प्रत्यानिकेषु योधा. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. श्रीकृष्ण आपला मित्र आणि स्वयं भगवान आहेत हे जरी मनुष्याला माहीत होते, अर्जुनाला माहीत होते, तरी श्रीकृष्णांनी प्रकट केलेल्या विविध रूपांमुळे तो गोंधळून गेला. म्हणून तो पुढील विचारतो की या प्रलयकारी शक्तीचे वास्तविक प्रयोजन काय आहे. वेदांमध्ये सांगितले की परम सत्य हे ब्राह्मणांसहित सर्वांचा संहार करते. अखेरीस सर्व ब्राह्मण, क्षत्रिय व इतर सर्वजण भोजनाप्रमाणे भगवंताद्वारे भक्षिले जातात. भगवंताचे हे रूप सर्व भक्षी राक्षसाप्रमाणे आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्ण स्वतःला त्या सर्व भक्ष काळाच्या रूपामध्ये प्रस्तुत करतात. पांडवा व्यतिरिक्त युद्धभूमीवरील उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा भगवंताकडून संहार होणार होता. युद्ध करण्यास अर्जुन अनुकूल नव्हता आणि युद्ध न करणे हेच उत्तम असल्याचे त्याला वाटत होते, कारण त्यामुळे निराशा तरी वाटणार नव्हती. याला उत्तर म्हणून भगवान सांगतात की तू जरी युद्ध केले नाहीस तरी त्यापैकी प्रत्येकाचा नाश होणार हे आहे, कारण ही माझी योजना आहे. तर अर्जुनाने युद्ध थांबविले असते तर त्याचा मृत्यू अन्य प्रकारे होणार होता. जरी त्याने युद्ध केले नाही तरी मृत्यूला अडविणे शक्य नव्हते. वास्तविकपणे त्यांचा मृत्यू आधीच झाला होता. काळ हा संहारक आणि सर्व अभिव्यक्तीच्या भगवंताच्या इच्छेने विनाश होणार आहे. हाच प्रकृतीचा नियम आहे. तस्मात् मुक्तिनिष्ठ यशो लभस्व जिद्वा शत्रून् भुनस्व राज्य समृद्धम मयेवेते निहता पूर्वमेव निमित्त मात्र भव सव्य साचिन. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांच्या पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. द्रोणच्च भीष्मच्च जयेंद्रच्च
कर्ण ततान्यंबियोधवीरान महाहस्तात्वजरिमा व्यथिता दस्वते जेतासी रणो समत्नान. भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको. केवळ युद्ध कर, यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते, परंतु आपल्या भक्तावर भगवंताची इतकी विशेष कृपा असते की जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात त्या भक्तांनाच भगवंत सारे श्रेय देतात. म्हणून जीवनाचे रहाटगाटे अशा पद्धतीने चालवावे जेणेकरून प्रत्येकजण कृष्ण भावनाभावित कर्म करू शकेल आणि आध्यात्मिक गुरूच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल. भगवंताची इच्छा केवळ त्यांच्या कृपेनेच जाणता येते आणि भक्तांची योजना हीच भगवंताची योजना असते. म्हणून मनुष्याने अशा भगवंताच्या योजनांचे अनुसरण करावे आणि जीवनाच्या संघर्षात यशस्वी व्हावे. संजय उवाच एतत् श्रुत्वा वचन केशवस्य कृताञ्जलिर्वे मनान्करीति नमस्कृत्वा भूय एवाह कृष्ण सगद्गदभीत प्रणम्य. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भगवंतांचे विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्याने गोंधळून गेला. त्याने पुन्हा पुन्हा श्रीकृष्णांना नमस्कार केला. सद्गतीत स्वराने मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित भक्त या नात्याने भगवंताची स्तुती करू लागला. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रज्ञशूनुरञ्जते च रक्षासि भीतानि दिशो ब्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसडा. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमचा नाव श्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लसित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध करून जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्तत पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. कस्माच्च तेन नमेरस्महार गरीयसे ब्रह्मणोप्यधिकर्ते अनंत देवेश जगन्निसावास त्वमक्षर सदस्मंतयंत. हे महात्मन, ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदित्य सृष्टी करते तुम्ही पाहात, तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये. हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणाचे कारण आहे. त्वमादिदेव पुरुष पुराणं स्वत्मस्य विश्वस्य परनिविधानम् वेतांसी वेद च परच धाम त्वया तत विश्वंतदरूपम. तुम्ही आदिपुरुष, भगवान, पुरातन या भव्य व्यतिरिक्त प्रतिकृत जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. वायुर्यमोग्रीनिवर्षरांश प्रजापतित्व प्रतीताचुहाच नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्यं पुनच्च भूयोपि नमो नमस्ते. तुम्ही वायू आहात, परमनियंता, अग्नी, जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात. तुम्ही आदिजीव, ब्रह्मदेव तसेच प्रपितामह ही तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रच नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. या श्लोकामध्ये भगवंतांना वायू म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण वायू हा सर्वव्यापी असल्यामुळे ते सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे. तसेच अर्जुन श्रीकृष्णांना प्रपितामह असे संबोधतो, कारण श्रीकृष्ण हे सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत. नम पुरस्तादस्त पुष्टतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्त्ववीर्यामित विक्रमस्त्व सर्व समाप्रोषिततोसी सर्व. तुम्हाला पुढून, मागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो. हे अनंतवीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात.
सखेति मत्वा प्रसभ्यदुक्त हे कृष्ण हे यादव हे सखेति अजाननता महिमान तवेद मया प्रमादान् प्रणयेन्न वापि यच्चावहासाथमसत्कृतेसि विहारस्य सन्न भोजनेषु रेसि एकोऽथवाप्यच्युत तत्सं समक्ष तक्षामये त्वामहर्प्रमेयत. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे मित्र असे आदराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही करेल असेल त्याबद्दल कृपया मला क्षमा करा. विश्रांतीपेक्षा वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकच भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यच्च गुरुवर्ययान नत्वत्मसो सत्यभ्यतीक कृतज्ञो लोकत्रयेऽप्यप्रतिम प्रभाव. तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात. तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात. तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही. तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता, त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल. तस्मात् प्रणन्यं प्रणिधाय काय प्रसादये त्वाम महिषन्दिमन्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्यूय प्रिय प्रियाहार्य देव सोढुमय. प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपाच्या याचन करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते, त्याचप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची क्षमा मला करा. कृष्ण भक्त आणि श्रीकृष्ण यांचे संबोधन विविध प्रकारे असतात. कोणी श्रीकृष्णांना पुत्र तर कोणी पती अथवा मित्र अथवा स्वामी म्हणतो. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये सख्यभाव किंवा मित्रत्वाचा संबंध आहे. ज्याप्रमाणे पिता पुत्राचे, पत्नी पत्नीचे किंवा स्वामी सेवकांचे अपराध सहन करतात, त्याचप्रमाणे श्रीकृष्णही भक्ताचे अपराध सहन करतात. अदृष्टपूर्व हर्षितोऽस्मि दृष्टा भयेन च प्रथितो मनो मे तदेव मे दर्शय देवय रूप प्रसीद देवेश जगन्निवास. पूर्वी मी कधीच न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम रूप प्रकट करा. किरीटीन गदीन चक्रहस्त मिच्छामि त्वा द्रष्टुमहत्तेव तथैव तेनेव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वतमूर्ते. हे विश्वमूर्ते, हे सहस्त्रबाहो भगवान, मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पच्चधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो. तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे. श्री भगवानुवाच मया प्रसन्ने तवार्जुनेनिद रूप परदर्शित मात्मे योगात तेजोमय विश्वमनंत माध्य यन्मे त्वदेनैव दृष्ट पूर्वम. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्या प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा व्यतिरिक्त शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले. तुझ्यापासून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिले नाही. न वेद यज्ञाधेनेनैव दाने नर्च क्रियाभिर्न तपोभिरुग्रेवे एव रूप शक्य अहनृके लेख्य दृष्टु त्वदन्तेन कुरु प्रभिवीन. हे कुरुप्रवीर, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने
दानाने, पुण्यकर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. माते वेतामाच विभूड भाव दृष्टारूप घोरमिंदु ममेद मेदम व्यपेतभिप्रीतं मना पुनसत्व तदेव मे रूपमिद प्रपंच. माझे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मदभक्ता, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. संजय उवाच इत्यर्जुन वासुदेवस्ततोत्वा स्वकरूप दर्शयामास भूय आश्वासयामास च भीतनमेव कृत्वान मे सौम्य पुनर्महमात्मा. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. अर्जुन उवाच दृष्टेंद मानुष रूप तव सौम्य जनार्दन इदानीमस्मि वृद्ध सचेत प्रकृतगण. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अति सुंदर रूप मनुष्य रूप पाहून मी आता शांतचित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे. श्री भगवान उवाच सुदुर्दर्शमींद रूप इष्टनानसी यज्ञं देवा अप्यस्य रूपस्य नित्यस्य दर्शन कांडीन. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू जे काही माझे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. नाह वेदेन तपसान दानेन चेज्जया शक्य एव विधो दृष्टो दष्टवानी समायता. तुझ्या दिव्य चक्षुद्वारे तू जे रूप पाहत आहेस ते केवळ वेदाध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही. या साधनाद्वारे कोणीही मला माझ्या मूळ रूपामध्ये पाहू शकत नाही. भक्तात्वात्वनन्येय शक्य मे विधीन अर्जुन ज्ञानु ज्ञातु दृष्टु च त्वमेव प्रमेतु च परन्तप. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वावर प्रवेश करू शकतोस. मत्कर्म कृत्मन परोम मध्यक संवर्जित निर्वेर सर्वभूतेषु समन समेत पांडव. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या पित्यार्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. अस्थायी विश्वरूप, सर्व भक्षक काळाचे रूप आणि चतुर्भुज विश्वरूपही श्रीकृष्णाने प्रकट केले. यावर सिद्ध होते की श्रीकृष्ण हेच या सर्व रूपाचे उगमस्थान आहे. असे नाही की मूळचे विश्वरूप आहे आणि त्याचपासून श्रीकृष्णांची किंवा श्री विष्णूंची अभिव्यक्ती झाली. श्रीकृष्ण हे सर्व रूपाचे मूळ आहेत. विष्णू रूपेही अगणित आहेत. परंतु भक्ताला श्रीकृष्णाच्या मूळ द्विभुज रूपधारी श्यामसुंदर रूपापासून इतर कोणतेही रूप महत्त्वपूर्ण नसते.